नमस्कार, मी शिल्पाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण झटपट अशी पालक पनीरची रेसिपी कशी करायची हे पाहणार आहोत। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि सबस्क्राइब केल्यामुळे अशा नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर मग रेसिपी सुरू करू। जास्त वेळ लागणार नाही, एकदम सोपी रेसिपी आहे आणि पटकन होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आणि पाणी उकळल्याच्या नंतर त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं आहे। पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेली 2 जुडी पालक टाकत आहे। पालक तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता। मी 2 जुडी घेतलेली आहे। आणि उकळत्या पाण्यामध्ये पालक टाकल्याच्या नंतर पालकाला आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिटच पाण्यामध्ये आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे। जास्त वेळ जर तुम्ही पालक बॉईल केली तर तिचा कलर चेंज होतो आणि पालक पनीरचा कलर बदलतो। त्यासाठी 2 ते 3 मिनिटं फक्त आपल्याला हाय फ्लेमवर बॉईल करून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे। आपल्याला हे एका थंड पाण्याच्या बाउलमध्ये काढायचं आहे, जेणेकरून पालक जी कुक होते त्याची प्रोसेस थांबण्यासाठी आपल्याला थंड पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि तिचा कलर बदलू नये यासाठी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे की पालक बॉईल झाल्याच्या नंतर ती आपल्याला लगेच थंड पाण्याच्या बाउलमध्ये टाकून घ्यायची आहे। यानंतर आता हिला आपण काढून हिला मिक्सरला फिरून हिची पेस्ट बनवून घ्यायची आहे। तोपर्यंत आता इकडे आपण पालक पनीरच्या तडक्याची तयारी करूया। तीच कढई घेतलेली आहे मी, त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे तेल गरम केलं आणि त्याच्यामध्ये ही पेस्ट टाकली आहे। तर ह्या पेस्टमध्ये मी काय केलेलं आहे, 2 मध्यम आकाराचे कांदे, अद्रक लसूण, कोथिंबीर आणि आवडीनुसार तुमच्या हिरवी मिरची, मी 7 हिरवी मिरची याची पाणी न टाकता पेस्ट करून घेतली आणि ती पेस्ट मी तेलामध्ये टाकली। आणि आता हिला मी 2 ते 3 मिनिटं चांगलं हिचा कलर चेंज होईपर्यंत कांदा लसूण हिचा कच्चा जो वास असतो तो निघून जाईपर्यंत मी याला परतून घेतलेला आहे। परतल्याच्या नंतर आता यामध्ये मी पनीर टाकून घेतलेला आहे। हे 250 ग्राम पनीर आहे आणि याला छोट्या छोट्या क्यूबमध्ये मी कट केलेला आहे आणि ते या कढईमध्ये टाकलेलं आहे। आता त्यासोबत मी 1 चमचा मीठ टाकलेला आहे आणि त्यासोबत आता आपण यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहोत। एकदम छोटा चमचा हळद टाकलेली आहे मी आणि त्यानुसार धने जिरे पावडर टाकलेला आहे 1 चमचा आणि सब्जी मसाला टाकलेला आहे 1 चमचा। मी एव्हरेस्ट ब्रँडचा सब्जी मसाला वापरलेला आहे। तुम्ही तुमच्या कोणत्याही आवडीच्या ब्रँडचा सब्जी मसाला यामध्ये टाकू शकता। आता हे पनीर आपल्याला या मसाल्यामध्ये हलक्या हाताने 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून जे मसाला आहे ते पनीरला पूर्णपणे लागला पाहिजे। आणि त्यानंतर आपण जी पालक बॉईल करून घेतली होती तिची जी पेस्ट बनवली होती ती पेस्ट आता आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत। पाणी टाकायचं नाही आहे पेस्ट बनवताना, तशीच ती पेस्ट करून घ्यायची आहे आणि ती यामध्ये टाकायची आहे। टाकल्याच्या नंतर याला पण आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्याच्या नंतर आता यामध्ये तुम्हाला पालक पनीरची जी ग्रेव्ही आहे ती कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार आता यामध्ये आपण पाणी ॲड करूया। आणि पाणी आपल्याला गरम करूनच वापरायचं आहे, थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे। कोणत्याही भाजीमध्ये जेव्हा रस्सा भाजी असेल त्यामध्ये जेव्हा पाणी टाकायचं असते तेव्हा तुम्ही शक्यतो गरम पाणी करूनच वापरा, त्यामुळे भाजीची चव खूप छान येते। थंड पाणी वापरण्याच्या ऐवजी गरम पाणी तुम्ही एकदा वापरून पहा। मी गरम पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला यामध्ये टाकलेलं आहे। मला आता एवढी ग्रेव्ही खूप आहे त्यामुळे मी अजून पाणी ॲड करणार नाही आहे। आता याला मिक्स करूया आणि एक चांगली अशी याला आपण उकळी काढून घेऊया, याला शिजू देऊया 2 ते 3 मिनिटं चांगल्या प्रकारे। आणि त्याच्यानंतर या पद्धतीने तुम्ही एकदा पालक पनीरची भाजी ट्राय करून पहा, माझी खात्री आहे तुम्हाला खूप आवडेल। खूप सोपी रेसिपी आहे, याला जास्त काही अशी म्हणजे पूर्वतयारी करायची काही आवश्यकता नाही आहे। तर ही एकदा नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्याच्या नंतर ती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुमचे कमेंट्स वाचायला मला खूप आवडतात, त्यामुळे तुम्ही नक्की मला सांगा की तुम्हाला ही भाजी कशी वाटली ते। आता हिला मी छान अशी एक उकळी काढून घेते
आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला क्रीम ॲड करायची आहे। जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही ती ॲड करा, नाही ॲड केली तरीही चालेल। मी आपल्या दुधावरची साय काढलेली आहे वाटीमध्ये आणि ती यामध्ये टाकत आहे। तुमच्याकडे अमूल फ्रेश क्रीम असेल ती जरी टाकली तुम्ही तरी चालेल। टाकल्याच्या नंतर आता याला आपण मिक्स करून घेऊया आणि आपली भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे। अशाच नवनवीन रेसिपीसाठी शिल्पाज किचनला जरूर सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला अशा छान चमचमीत आणि झणझणीत मस्त रेसिपी पाहायला मिळतील। चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, शिल्पाज किचन पाहत राहा। चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।